माधव देवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव। सर्व सुखाचे आगरे बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, हरि जय राम कृष्ण, हरि जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, हरि जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, हरि जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, हरि जय राम कृष्ण, जय राम कृष्ण। धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित। राहिले से प्रीत तुझे नामे, राहिले से प्रीत तुझे नामे, राहिले से प्रीत तुझे नामे। धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित। राहिले से प्रीत तुझे नामे, राहिले से प्रीत तुझे नामे, राहिले से प्रीत तुझे नामे। धन्य झालो आता याची संदेह नाही, झालो आता याची संदेह नाही, झालो आता याची संदेह नाही, झालो आता याची संदेह नाही। न पडे आबाही काळा हाती, न पडे आबाही काळा हाती, न पडे आबाही काळा हाती। ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ, संताचे संगती सर्व काळ, संताचे संगती सर्व काळ। धन्य झालो आता याची संदेह नाही, झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही, याची संदेह नाही। न पडे आबाही काळा हाती, न पडे आबाही काळा हाती, न पडे आबाही काळा हाती। तुका म्हणे पोट धालेची न धाये, म्हणे पोट धालेची न धाये, धालेची न धाये, पोट धालेची न धाये। खादलेचे खाय आवडीने, खादलेचे खाय आवडीने, खादलेचे खाय आवडीने। तुका म्हणे पोट धालेची न धाये, पोट धालेची न धाये, तुका म्हणे पोट धालेची न धाये, पोट धालेची न धाये। खादलेचे खाय आवडीने, खादलेचे खाय आवडीने, खादलेचे खाय आवडीने। धन्य झालो
आता याची संधी नाही झालो आता याची संधी नाही झालो आता याची संधी नाही झालो आता याची संधी नाही बाई काळा हाती न पड्या बाई काळा हाती न पड्या बाई काळा हाती कुंभार कुमार कुंभार कुमार कुंभार कुमार कुंभार कुमार कुंभार कुमार कुंभार कुमार जय कुंभार कुमार जय कुंभार कुमार हा 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 जय कुंभार कुमार जय कुंभार कुमार जय कुंभार कुमार धन्य
विठ्ठला 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 बोला पुंडली गौरवे श्री ज्ञानदेव श्रीमंत रत्नाथ महाराज विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
धन्य मी मानेना फुले संचित, धन्य मी मानेना फुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याची संध्या नाही, न पडे या बाही काळा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. धन्य झालो आता याची संध्या नाही, न पडे या बाही काळा हाती. तुका म्हणे पोट धालेची न धाये, तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलीची खाय आवडीने. धन्य झालो आता याची संध्या नाही, न पडे या बाही काळा हाती. विठाला विठाला धन्य मी मानेना फुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याची संध्या नाही, न पडे या बाही काळा हाती. पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन. जन संताचे दुसरे जन संताचे चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तारो, चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार. सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रतो मनमोहन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. धन्य आजी डोळा, स्वामी निवृत्ती देखिला, स्वामी निवृत्ती देखिला, स्वामी निवृत्ती देखिला. धन्य आजी डोळा, धन्य आजी डोळा, धन्य आजी डोळा, धन्य आजी डोळा. धन्याजी डोळा स्वामी निवृत्ती देखिला, कुशावरती करू स्नान, घेऊन निवृत्ती दर्शन. प्रदक्षिणा ब्रह्मगिरी, 84ची चुकली फेरी. गंगाद्वारी स्नान करताना हरे पय पान व्यथा. श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणवंदावरती मस्तक ठेवून या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला अभंग संत परंपरेतील जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा 4 चरणाचा संतांचा बद्दल असलेला आदरभाव तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये संत स्वरूपाचं लक्षण महाराज या अभंगामध्ये वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, संतांच्या संगतीमध्ये मी आलो, सत्संगती आली प्राप्त झाली, याने माझं जीवन धन्य झालं. मी त्याला धन्यता देतो की या संतांच्या सहवासामध्ये मला प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन घडलं. मी त्याला धन्यवाद देतो की माझा देह हा संत संगतीमध्ये त्यांच्या सेवेशी रममाण झाला. आता तिथून कधीही मला बाहेर जावा असं वाटत नाही. त्या ठिकाणी माझं चित्त संत संगतीमध्ये एकरूप झालेलं आहे. असं माझं संचित जे संसारामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे
हे संचित माझं परमात्म्याच्या गुणनामामुळे मला संत स्वरूपाला प्राप्त झालं, हे माझं फार मोठं भाग्याचं वर्णन अशा प्रकारचं आहे, असं वर्णन तुकोबाराय अभंगात वर्णन करतात. म्हणून तुकोबाराय आपल्या जीवनाला, आपल्या संचिताला धन्यता देतात. माझं संचित धन्य आहे. माझं संचित म्हणजे प्रारब्ध, संचित म्हणजे अदृष्ट, संचित म्हणजे भाग्य. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या ज्या वेळेस तुम्हाला संत संगतीचं दर्शन घडेल त्या त्यावेळेस निश्चित तुमचा भाग्यकाळ जवळ आला, निश्चित तुमचं भाग्य उजळलं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण संत भेटती आजी मज आणि तेने मी झालो चतुर्भुज. संतांचं दर्शन झालं काय, त्यांच्या चरणाची जरी धूळ मातीची कपाळाला लागली काय तरी तुमचं आमचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्यांच्या चरणकमळामध्ये. महाराज त्यांच्या दर्शनाने तर फार मोठं भाग्य उजळतं. दृष्टी पडता ब्रह्मगिरी आणि तया नाही यमपुरी. निवृत्तीनाथ महाराजांबद्दल ज्ञानोबाराय नाथ महाराज या संतांच्या सहवासाबद्दलचं फार मोठं भाग्य वर्णन करतात. आणि ते लिहितात की हे भाग्य आपल्याला प्राप्त झालं. एखाद्या महात्म्याचं दर्शन, ते सुद्धा सामान्य अधिकारी नाही, सामान्य नाही. नुसत्या ज्ञानोबारायांच्या पुरते निवृत्तीनाथ गुरु नव्हते. विश्वाचा तो गुरु, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. नुसते ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांबद्दल सांगत असताना विश्वगुरु आहेत माझे, ज्यांचा अधिकार संपन्न आहे. महाराज ज्यांची कृपा सर्वांवरती आहे, विश्वगुरु या जगत पालनाचं, तारणाचं, हारणाचं कार्य करतात ते श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज. मग कुठल्या अर्थाने सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. म्हणून निवृत्तीनाथांबद्दल पाहायचं झालं तर भगवान शंकराचं स्वरूपच आहे. संतांनी हे स्वरूपाला आपल्याला आणलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराज अशाबद्दल, देवाबद्दल, या संतांबद्दल कृपा करत असताना त्यांचं त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं ज्ञानेश्वर महाराजांना. आणि त्या ज्ञानातून त्या ठिकाणी त्यांनी कृपा प्राप्त करून घेतली. ते ज्ञान पैगा बरवी जनी मनी आदिया नावी, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. म्हणून निवृत्तीनाथांचं भजन, निवृत्तीनाथांचं दर्शन आणि निवृत्तीनाथांच्या चरणावरती जो मस्तक ठेवेल तो त्याचं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथोनी आलथो माथा आणि मरणा वाचोनी सर्वत्र. ज्यांनी संतांचे चरण धरले, ज्यांनी त्यांचे पाय धरले, महाराज आता तर मेला तरी त्याला 72 का
आता त्याला नरक नाही पण स्वर्ग निश्चित प्राप्त. संत संगतीचं सुख अशा प्रकारचं. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा फारिके नाही तेथे. साधू महात्मे संत यांच्या दर्शनाने अहो नुसती कृपा झाली. म्हणून महाराज सांगतात, तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. आईबाप नुसते आईबाप नाही आहेत संत, ते कृपावंत आईबाप आहेत. सगळेच आईबाप मुलावर कृपा करतात असं नाही, परंतु आमचे संत त्याही पलीकडे कृपादान केले संती आणि कल्पांतीही सरेना. एवढी जर कृपा झाली, काय कृपा सामान्य नाही. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, सामान्य महिमा संतांचा, नोह्या मामोने महिमा संतांचा. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती हातीचा मूर्ती, हातीचा मूर्ती. नोहे हा सामान्य महिमा सामान्य महिमा सामान्य महिमा संत, सामान्य महिमा संत. हातीचा मूर्ती हातीचा मूर्ती, सामान्य महिमा नाही संतांच्या संगतीचा. देवाला ते आवडतात, कारण त्यांचं चित्त त्यांचा देह भगवत स्वरूपात असल्यामुळे या संत संगतीचा सहवास सुद्धा भगवंताला आवडतो. देवाला दुसरं कुठं जागा आवडत नाही. देव त्यांच्या जवळच आहे, परंतु त्यांची भेट होणं दुर्लभ आहे. लक्षात ठेवा, संत पुन्हा पुन्हा भेटत नाही. अवघड अशा प्रकारची त्यांची भेट आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी अवतार धारण केला तुम्हा सामान्य जीवाचं कल्याण व्हावं म्हणून. आणि हे मंडळी, ही संत मंडळी या ठिकाणी आले. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई आदी वैष्णव जनाचं हित शोधून आले. संत हिताहित जगाचे. इथं तुमच्या आमच्यावरती अनेक उपकार त्यांनी केले. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावे कोणी, आले घर जावे कोणी, आले घर जावे कोठे. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले गरजावे. काय संतांना देव भेटला, त्यांनी जावं की नाही त्यांच्यावर, पण जगाचे दुःख, जगाचे आघात सहन केले. लोकांनी त्रास काय कमी दिला का? निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आळंदीत असताना
त्यांना पीठ दिलं नाही, छळ केला, साधं पाण्याचं मडकं सुद्धा त्या लोकांनी दिलं. धर्म होता पण धर्माला अधर्माची तिढी होती. धर्म पाखंडाने वाढला, अहंकाराने वाढला आणि अहंकाराचा वारा राज्यसा. महाराज जिथं धर्म आहे पण अहंकार असेल तर त्या धर्माची किंमत शून्य आहे. तुम्ही अधर्माने एखाद्यावर अन्याय करत असाल तर ते सामान्य, ते सांगण्यासाठी मंडळी वैष्णव हे आधी करून सर्व महात्मे हे अवतार कशासाठी धारण केला तर तुमच्या आमच्यासाठी. उद्धराया जड जीवांचा उद्धार व्हावा, कुणावरती अन्याय होऊ नये, धर्म टिकावा, धर्माची स्थापना करता ही महात्मी जन्माला आली. संत मंडळी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अधर्मास्य, आहे की नाही. भगवंताची ते कार्य, देवाने धर्मासाठी अवतार घेतला. मग संतांनी काय, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हे तो करणे आम्हा काम, आणि ब्रीद वाढवावे ना, हे संतांचं लक्षण आहे. म्हणून सामान्य स्वरूपाने त्यांनी अवतार धारण केला, जगाला ज्ञान सांगितलं. पण ज्ञान सांगत असताना लोकांच्या वरती एवढा पगडा होता, एवढा अधर्माचा पगडा होता, काही लोकांचं वर्चस्व होतं. आता ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबाराय म्हणतात, दादा म्हणले ज्ञाना आता हे कार्य पुढे करावंच लागेल आपल्याला. मग याच्यासाठी जगताला पटेल असं ज्ञान द्यावं लागेल. लक्षात ठेवा, लोक त्याला चमत्कार म्हणतील पण नाही, ते ज्ञान सांगावं लागेल, ते दाखवावं लागेल, ते प्रगट केलं पाहिजे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, रामा जनार्दनी पायी नसतात. लोपलेलं ज्ञान जाग करण्यासाठी ही महात्मे. मग ज्ञाना आता कार्य करायला सुरुवात कर म्हणून पहिल्यांदा रेडा बोलवला. विचार करा, सामान्य गोष्ट नाही. रेड्याच्या शुद्धीपत्र मागायला आले पैठणला, परंतु त्यावेळेस ज्ञानोबाराय दादांची कृपा घेतात, आशीर्वाद घेतात, आणि निवृत्तीनाथ महाराज मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. सद्गुरू जर मागे पुढे असतील तर महाराज भय कशाच आहे तिथं. सद्गुरू सारिका असता पाठी राखा. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांच्या कृपेने त्यांची कृपा झाली. ज्ञाना मस्तकावर हात ठेवल्या रेड्याच्या, ओंकार तो शब्द प्रणवाचा, रेड्यामुखी गर्व वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. काय सामान्य महिमा आहे का हा. रेडा म्हणजे कोण, तो पखालीचा, तो चार पायाचा, हे फक्त तत्वदृष्टीने वस्तू समोर आहे हे लक्षात घ्या. रेडे म्हणजे तुमच्या आमच्यासारखे अल्पबुद्धीचे बरेच आहेत. हे त्यांना ज्ञान देण्यासाठी हे कार्य संतांना करावं लागलं. रेडा हा का निवडला, कारण तो जड आहे. तसं तुम्ही आम्ही या संसारात आल्यामुळे तुमची आमची बुद्धी जड झाली. तुम्हा आम्हाला ज्ञान येईना, कळना आपल्याला की संतांचं महत्त्व काय आहे हे त्या काळातल्या लोकांना उमजना. संत काय आहेत, हे महात्मे कसे आहेत हे ज्ञान कळना. म्हणजे एवढं धर्माचं पाखंडन वाढलं. म्हणून ते सांगण्यासाठी हा रेडा निवडला, तोही चार पायाचा. तुम्हालाही दोन हात आहे, आम्हालाही दोन पाय. वस्तुस्थितीने फक्त वस्तू स्वरूपाने ते वेगळं जरी असलं तरी जीवाला ज्ञान देण्यासाठी ते कार्य करणं गरजेचं होतं. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पती बैसविले, बाप रख महादेव विठ्ठले भक्तादी. ज्ञानोबरायांची कृपा, निवृत्तीनाथांची कृपा झाली. मग काय महाराज, अहो वेद बोलू लागला. वेद रेड्या मुखी वेद बोलविला.
मग गर्व द्विजांचा हरविला. जे स्वतःला पाखंड पंडित म्हणून घेत होते अशांचा गर्व हरवला या संतांनी. आणि ते ज्ञान सांगण्यासाठी त्यांनी अवतार घेतला. मग काय ज्ञानेश्वर महाराज की जे निवृत्तीनाथांना कोणी खांद्यावर घेत आहे, कोणी माऊलींना खांद्यावर घेत आहे, चिमुकल्या मुक्ताबाईला खांद्यावर घेत आहे. इतके दिवस त्यांना पीड दिले नाही, पण आज त्यांच्या गळ्यामध्ये फुलांचे हार पडू लागले, ढीग लागले. अहो ते शुद्धीपत्र, अहो असे लाखो शुद्धीपत्र सुद्धा गरज राहिली नाही या महात्म्याची. शुद्धीपत्राची गरज आहे का? ज्याच्या अंतःकरणामध्ये मळ आहे. काय गरज आहे? महाराज ज्यांच्या अंतःकरणातला मळ आहे तो मळ काढला या संतांनी, मळ घालून टाकला. आता शुद्ध निर्मळ चित्त केलं. आणि शुद्ध निर्मळ चित्ताने महाराज किती वेद बघितल्यानंतर हे ज्ञान प्राप्त होईल. रेड्याच्या मुखातून वेद बोलवायचं ज्ञान असं कुठे लिहिलंय? हे पुराणात आहे? नाही. हे फक्त त्यांनी क्रिया केल्यावर आम्हाला कळालं. पण याच्यासाठी कुठलीही त्यांनी विद्या वापरलेली नाही. कुठलंही फक्त त्याला म्हणायची कृपा. संतांची कृपा झाल्याने काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठल. भगवंताचं चिंतन झाल्यानंतर परमात्मा काय करू शकत नाही, तसं संतांची कृपा झाल्यानंतर इमारत फळ आली, संत कृपा झाली. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज बघा, जगताचं ज्ञान सांगण्यासाठी केलेलं कार्य त्यांनी, म्हणजे असे महात्मे आहेत. आणि त्यांचं दर्शन घडलं. तुकोबाराय म्हणतात, माझं संचित, माझं भाग्य फार मोठं आहे. का? संसारात राहिलो असतो तर निवृत्तीनाथ भेटले नसते. पंढरपूरहून आमचे वारकरी चालत आले 14 दिवसात, रोज 40 किलोमीटर चालत आले. आता 12 दिवसात परत चालत जायचं. 12 दिवसात रोज 45 किलोमीटर चालतात. सामान्य गोष्ट आहे का? त्यांना आणणं आणि नेणं हे माझं काम नाही, हे फक्त दादांचंच काम आहे. त्याच्याशिवाय हे करू शकत, टाळी नका वाजवू, त्यांच्याशिवाय हे होणार आहे का? नाही. ही ताकद, हा आत्मविश्वास आणि ही सर्व गोष्टी असणारी श्रद्धा, या श्रद्धेनेच निवृत्तीनाथ महाराज आपल्याला हे कार्य करून घेतात. ही सामान्य गोष्ट नाही. जे रेड्याच्या मुखातून जे निर्जीव भिंत आकाशात उडू शकतात, ते तुम्हा मला या संसारात आणणं आणि पार करणं अवे सोपं आहे. साधं सोपं कार्य आहे संतांना, त्यांना अवघड नाही. फक्त तुम्ही आम्ही सवड काढत नाही म्हणून आपण संतांकडे जात नाही. तुम्हा आम्हाला गोड वाटतो प्रपंच, आपल्याला काय वाटतो? गोड प्रपंच. वारीला आलं तरी आपलं चित्त घरी असतं. पूर्वीच्या काळामध्ये फक्त 6-7 दिंड्या इथं परंपरेने यायच्या. आळंदी, पैठण, आमची पंढरपूरची दिंडी, मग त्याच्यामध्ये सर्व मंडळी आहेत. अशा या परंपरेने दिंड्या येतात. आज त्या काळामध्ये एवढी गर्दी नव्हती आणि वारी सोपी होते. आता गर्दी आहे. याचा अर्थ दादांबद्दल प्रेम अंतःकरणात वाढलेला आहे. निवृत्तीनाथ महाराज हे काही लोकांना काही काळ माहिती नव्हतं. कुठे समाधी? त्र्यंबकेश्वरला आले की तिकडूनच तिकडे जायची. पण नंतर आता निवृत्तीनाथांचा सोहळा, निवृत्तीनाथांचं दर्शन, संतांची कृपा. निवृत्तीनाथ कळायचे असेल तर ज्ञानेश्वरीतले प्रत्येक पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापासूनच्या 40व्या रोज वाचा. निवृत्तीनाथ काय हे ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून कळते. सामान्य महिमा नाही. अशा महात्म्यांचं दर्शन घडणं हे सामान्य गोष्ट नाही. म्हणून सुखोबाराय आपल्या स्वतःला जीवाला संचिताला भाग्य देतात. धन्य मी मानीन आपुले संचित. माझं संचित दिसत नाही पण मला भोगावं लागतं. संचित हे तुमचं आमचं दिसत नाही पण आपल्याला भोगावं लागतं, त्याला म्हणायचं संचित. लक्षात ठेवा. दिसत नाही, आता इथून काय होईल आपलं हे आपल्याला माहिती नाही, हे कळत नाही, पण उद्या ते त्या क्षणाला भोगावं लागेल, त्या क्षणाला त्याची क्रिया घडेल.
याला म्हणायचं संचित. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की असं संचित जे काळाच्या हातात आहे, परंतु एकदा का संतांच्या कृपा झाली, त्यांच्या चरणावर मस्तक टेकवला, अहो आमचं संचित सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. का? याच्यावरती कृपा संतांची आहे. याच्यावरती कृपा संतांची आहे. त्यामुळे काळ सुद्धा आम्हाला काही करू शकत नाही. आम्ही काळाला भीत नाही, काळाला घाबरत नाही. म्हणून तुकोबाराय आपलं संचित सांगतात. आपले धन्य मी मानीन आपुले, मानेन संजय शब्द वापरलाय. माझं मी संचित मानतो. का? आजपर्यंत जेवढं माझ्यावरती कृपा झाली, बाबाजी सद्गुरूंनी माझ्यावरती अनुग्रह प्राप्त करून दिला. संसारामध्ये माझं चित्त संसार जगासाठी केला, पण चित्त परमात्म्याशी होतं. याचा परिणाम असा झाला, कित्येक वेळा देव देण्यासाठी आला तरी मी काही घेतलं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असे. या न्यायाने तुकोबारायांनी आपलं जीवन व्यतीत केलं. आणि या संचिताचं भाग्य एवढं की शेवट स्वतः पांडुरंग परमात्मा नेण्यासाठी आला. अजून संचित काय पाहिजे? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तिले. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळामने सकळ संता तोषविले. जय 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 सद्गुरु स्वामी तुकया दातारा. किती भाग्य आहे ज्याला परमात्मा नेण्यासाठी आलं, याचं भाग्य काय? म्हणून माझी प्रीत फक्त परमात्म्याशी जडली गेली. माझं चित्त परमात्म्याशी जडलं गेलं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाची दान, अखंड मुखी नाम तुझे वर्णा वेगून. हेच एक तुम्हा मागतो मी दाता, उचित ते करा भाव जाणून. असं आहे. म्हणून संचितावरती राहू नका. जे प्रारब्धात आहे ते आनंदाने स्वीकारा. प्रारब्धेसी जोडे धन, प्रारब्धेसी वाडे मान, का सोस करसी वाया, आणि भज म्हणा पंढरी राय. जे आहे, जे मिळालंय म्हणून हर्ष होऊ नका, आणि नाही मिळालं म्हणून दुःख वाटून घेऊ नका. जे प्रारब्धात आहे ते आपल्याला भोगायचं आहे. ते आपल्या संचितात लिहिले कुणी त्यांनी. त्यामुळे त्याचा सुख आणि आनंद हे प्रमाणात ठेवा. जास्त सुख झालं, जास्त पैसा मिळाला तरी लोकाला झोप लागत नाही मग, आणि नसलेल्याला तर चिंता लागते. म्हणून याच्या भानगडीत जाऊच नका. या सर्व गोष्टीवरती आपण कंट्रोल टाकला पाहिजे. नाही मिळालं म्हणून वाईट वाटून घेऊ नका, आणि मिळालं म्हणून हर्ष होऊ नका. समान ठेवा. जे आहे ती देवाच्या दयेने मिळालं, देवाच्या कृपेने मिळालं असं म्हणा. त्याचं दुःख वाटणार नाही, त्याचा त्रास होणार नाही. म्हणून तुकोबाराय अशा प्रकारचं वर्णन करत असताना, माझं संचित चांगलं आहे. संचित दिसत नाही पण भोगावं लागतं. शास्त्रामध्ये प्रमाण सांगितलंय. शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण. जे दिसत नाही पण घडतं याला म्हणायचं अनुमान प्रमाण. जगद्गुरु तुकोबाराय हे अनुमान काढतात आणि अनुमान प्रमाणाने सिद्ध करतात की माझं संचित निश्चित चांगलं आहे. प्रत्यक्ष प्रमाण जे डोळ्याला दिसतंय ते प्रत्यक्ष प्रमाणात आहे. जे ऐकलं जातं ते शब्द प्रमाणात आहे. प्रत्यक्ष दिसतंय. आता एवढं स्पीकर चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, मंडप चालू आहे, निवृत्तीनाथांचं वैभव चालू आहे, सोहळा चालू आहे. कुणालाही कळणार इथं नवीन आलेल्याला की निवृत्तीनाथांची यात्रा भरली आहे, वारी चालू आहे. हे प्रत्यक्ष प्रमाणाने दिसणाऱ्या गोष्टी आहेत. शब्द प्रमाण, एखाद्याला मोबाईल येतो. आमच्या दिंडीतल्या एका वारकऱ्याला फोन आला, बाबा तुम्हाला नातू झाला म्हणे. ह्याने लगेच दुकानात गेला, पेढे आणले, सगळ्यांना वाटले. लोकांनी विचारलं का बरं पेढे वाटता? म्हणले नातू झाला. म्हणले तुम्ही तर आमच्याबरोबर, तुम्ही कुठे गेलते बघायला? शब्द प्रमाण. मुलाचा फोन आला, शब्द प्रमाण. जर फोनवरती आमचा विश्वास आहे
तर या संतांनी एवढे ग्रंथ लिहून ठेवले, त्या ग्रंथावर, त्या शब्दावर आपला विश्वास का बसत नाही? त्या संतांच्या शब्दावर विश्वास बसला पाहिजे. ज्ञानेश्वरी, गाथा, निवृत्तीनाथांचे अभंग, अहो हे शब्दप्रमाण आहे. हे तुमच्या आमच्यासाठी तरण्यासाठी ही नाव आहे. तुका म्हणे नाव आणि जनासाठी उदती ठाव, तैसे संत जगी क्रिया करुणी धावती अंगी. अहो हे शब्दप्रमाण आहे. पण एक गोष्ट अशी आहे की त्याचा अनुमानच काढावा लागतो. डोंगरावरती धूर निघतोय, कुणी म्हणेल का इथं काय झालं म्हणून धूर निघतंय? अरे निश्चित कुठेतरी अग्नी पेटलाय म्हणून धूर निघतोय. हे जसं अनुमान काढलं जातं तसं तुकोबराय अनुमान काढतात की हे निश्चित भाग्य चांगलं आहे, निश्चित माझं अनुमान चांगलं आहे की मला या संसारात राहून परमात्मा भेटण्यासाठी आला, देव भेटला, संत भेटलेले, म्हणून मी त्यांच्या संगतीत राहिले. मनवोनी केला वास, 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 मनवोनी केला वास. नाही नाश दय ठाई, नाही नाश नाही नाश दय ठाई, नाही नाश मनवोनी केला वास, 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 मनवोनी केला वास. मनवोनी केला वास, नाही नाश तया ठाई, नाही नाश तय ठाई, नाही नाश तय ठाई. मनवोनी केला वास, नाही नाश तया ठाई, नाही नाश तया ठाई, नाही नाश तया मनवोनी केला वास, नाही नाश तय ठाई. तुकोबराय म्हणतात, म्हणून मी या संतांचा सहवास केला, त्यांच्या चरणाजवळ राहिलो. त्यांच्या चरणाजवळ राहिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा नाश नाही, कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. संत संगतीचं सुख हे मला प्राप्त झालं आणि त्या सुखाने मला दुःखाचा लेशसुद्धा राहिला नाही आणि त्यांची कृपा माझ्यावरती झाली. मी त्यांच्याजवळ राहिलो. तुका म्हणे निवेतनू रजकणू लागता. संतांच्या पायाची धूळ नुसती कपाळाला लागली ना महाराज तरी आपलं प्रारब्ध बदलून जातं. म्हणून देव त्यांच्या मागे पुढे चालायचा. नामयाचे पाठी चाले केशवराया आणि लागावया रजचरणीचे. नामदेवरायाच्या मागे देवानी चालावं. निवृत्तीनाथ महाराज गेले की देवानी त्यांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकाला लावावी. मस्तकाला कोण? देव लावतो. तुम्ही आम्ही विचार करा, आपण कोणाच्या पायाची धूळ लावतो? ज्यांच्या चरण कमळामध्ये एवढी ताकद आहे की त्यांच्या चरणाची धूळ आमचं प्रारब्ध बदललं जातं. प्रारब्ध म्हणून संतांच्या चरणावर मस्तक टेकवलं जातं. निवृत्तीनाथांचा सोहळा निघाला, पादुकाचं दर्शन,
माऊलींचा सोहळा निघाला, पादुकाचं दर्शन. सोपान देवाचा सोहळा निघाला, पादुकांचं दर्शन. का? त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुमचं आमचं प्रारब्ध कधी बदलून जाईल ही सांगता येणार नाही. म्हणून त्यांची फक्त कृपा व्हायचीच वाट बघायची. म्हणून सतत मस्तक टिकवायचं त्यांच्या चरणात. मग वारकरी दिंडीमध्ये किती वेळा दर्शन घेतात याचं कसं कृपेसाठी. आणि त्यांची कृपा झाल्यानंतर काय होऊ शकत नाही महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आज माझं भाग्य आहे, आज माझं संचित चांगलं आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथून अनथो माथा मरणा वाचोनी सर्व आहे की नाही, असं वर्णन आहे. म्हणून मी संचित धन्य मानतो. आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामे. नुसतं संचित धन्याला याला अर्थ नाही. अहो त्याच्यासाठी तो नियम, त्याच्यासाठी उपासना ती दृढ राहिली पाहिजे. नामावरती विश्वास पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, दृढ दृढ अशा प्रकारची भक्ती पाहिजे. सततम कीर्तयन्तो माम ये जनहा पर्युपासते तेषाभि नित्ययुक्तानाम योगक्षेमम वहान्म्यम. भगवान परमात्मा गीतेत सांगतात, जो सतत माझं स्मरण करेल मी त्याचा जन्म मरण, त्याचा संसार त्याला या जीवनातनं तारून नेईल. म्हणून नामानेच जीव उतरला जातो. तरले तरले तरती हा भरवसा. तरले तरले तरती हा भरवसा. तरले नामधारकाचा ठसा. या नामाने भगवंताची प्राप्ती करून घेणं फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. म्हणून त्यांचं दर्शन झालं. काय सांगू, दृष्टी पडता निवृत्तीनाथ आणि काय भय नाही तेथ. त्यांचं दर्शन झालं की आमच्या जीवाचं भय गेलं. त्यांचं दर्शन झालं. ज्ञानोबाराय म्हणतात, मला माहेरी आल्यासारखं झालं. निवृत्तीनाथांकडे आला की तो माहेरीच आला. तीर्थाचे तीर्थ निवृत्ती माहेर, तीर्थाचे हे तीर्थ निवृत्ती माहेर. बोला तीर्थाचे हे तीर्थ निवृत्ती माहेर, तीर्थाचे हे तीर्थ निवृत्ती माहेर. एका जनार्दनी निर्धार निवृत्ती
जप तप काही न करी साधन जप तप करे करी साधन जप तप करे करी साधन जप तप करे धरी साधन जप तप धरी ज्ञानोबाराय म्हणतात आज मी माहेरी आलो का सर्व तीर्थ ज्याच्या चरणाजवळ आहेत ना असे माझे गुरु आहेत सकळही तीर्थे निवृत्तीचे पाये सकळही तीर्थे निवृत्तीचे पाये तेथे बुडी देई माझे मोना तेथे बुडी देई माझे मोना तेथे बुडी देई माझे मोना हो सकळ ही तीर्थे कुणाच्या चरणाजवळ आहे दादांच्या निवृत्तीनाथाच्या माझं मन तिथं बुडी देतंय माझं मन तिथं एकरूप झालंय बुडी देतंय म्हणजे तिथून हालूच वाटत नाही इथून दादांच्या चरणापासून जाऊच वाटत नाही आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आणि आपण म्हणताना काय म्हणतो आता तू न करी म्हणजे मी भ्रांती केली चालेल पण तू करू नको आता तू न करी नाही आता मी न करी आणि म्हणणारे म्हणतात आता तू न करी म्हणजे मी केली चालेल पण तू करू नको असं नाही आता मी न करी म्हणजे ज्ञानोबा म्हणतात आता मी हा काढून टाकलाय आता माझं चित्त भ्रांतीत राहणार नाही भ्रांती माझी सप्तपाश धनदारा पुत्रपाश स्वजन गुरुंदू ग्रहपाश आशा पाश सातवा हे सप्तही पाशात राहत नाहीत असे आमचे संत आहेत असे आमचे भक्त आहेत असे आमचे महात्मे आहेत आता मी न करी भ्रांती आता निवृत्तीनाथाचं दर्शन झालं की आता माझं चित्त आता माझं मन आता इतर विषयाकडे भरकटणार भ्रांतीत राहणार नाही आता मी न करी भ्रांतीचे आणि वृत्तीशी माझी वृत्ती निवृत्तीनाथाच्या चरणाशी एकरूप झालेली आहे मार्जन समर्पित भावना आहे असे म्हणून ज्ञानोबारायांचे शब्द फार श्रेष्ठ आहेत जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय या संतांचे शब्द महाराज अतिशय प्रामाण्य आहेत तोलून मोलून अशा प्रकारचे आहेत की धर्माला न्यायाला पंचम वेद आहे तुकोबारायांचे गाता ते धर्माचा अभ्यास केला आहे वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा येरांनी व्हावा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबा म्हणजे एवढं तीर्थाचं माहेर असलेलं माझं निवृत्तीनाथांचं चरण आहे म्हणून त्यांच्या दर्शनाने आमचं जीवनच उजळलं जातं त्यांच्या दर्शनाने आमची काया बदलली जाते आमचं प्रारब्ध बदललं जातं एकदा इथून दर्शन करून तुम्ही गेला की पुन्हा पुन्हा दादांच्या दर्शनाला यावं वाटेल अशी आणि आपल्या या संसाराविषयी असली भ्रांती दूर होते आपल्याला संसाराचं खरं दुःख कळतं आपण ज्याला सुख म्हणतो ते केवळ साध्यांची दान दुःख आणि हे कधी न संपणारे हे विषय तरी कैसे रोहिणीचे मृगजळ जैसे का स्वप्नीचे आभासे भद्र जाती अशा आशयाने ज्ञानोबारायांनी वर्णन केले की या विषयामध्ये राहू नका या भ्रांतीत राहू नका आता तुम्ही एकरूप व्हा आणि दादांच्या चरणावरती मस्त ठेवा म्हणून माझं तुकोबाराय म्हणतात माझं संचित चांगलं आहे की मी या संतांच्या जवळ आलो धन्य मी माने ना पुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामे धन्य झालो आता याची संदेह नाही आता धन्य झालो आता संदेह राहिला नाही संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ आता संदेह राहिला का आता नाही राहिला एकदा निवृत्तीनाथांचं दर्शन झालं की संदेह संपला हां असं आहे म्हणून संशय राहिला नाही आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण अशा प्रकारची भ्रांती राहत नाही आता संदेह राहिला नाही पण धन्य झालो आता याची संदेह नाही आणि न पडे या बाई काळा हाती आता काळाच्या हातात जायचं भय राहिलं नाही मग
कुणाचा सहवास हे सगळं कुणामुळे प्राप्त झालं तर आमच्या निवृत्तीनाथांमुळे प्राप्त झाला. ब्रह्मरस करू भोजन पंगती, 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 ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांच्या संगती सर्व काळ, संतांच्या संगती सर्व काळ धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही. सर्व काळ संतांच्या संगती सर्व काळ धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही. अशा या ब्रह्मरस ज्यांच्याकडे आल्यानंतर, ब्रह्म म्हणजे ज्यांच्या चरणावर मस्तक टेकलं की आम्हाला जिथं ज्ञानाचा बोध होतो, असे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज. म्हणून ब्रह्मरस, रस आपल्याला रसच माहिती आहेत, आपल्याला दुसरं माहीतच नाही. उन्हाळा आला की एक रस आंब्याचा, यात्रेत आला की ज्युसाचा रस आहे की नाही, मिक्स रस, मिक्स द्या म्हणतात, मिक्स. ऊसाचा रस, आंब्याचा रस, अजून एक रस आहे पण नाही इथं सांगत. काही लोक त्या रसातच जास्त असतात. पण ब्रह्मरस सेवन करणं या संतांच्याच संगतीत आहे. हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावी येथीचा. म्हणून हा आनंदाचा रस आहे. बघा आज त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली आहे आणि सगळीकडे एकच नाव आहे, निवृत्तीनाथ. हाय की जप करिता त्रिअक्षरी आणि मुक्ती लोळे चरणावरी. ज्याचा जप अखंड केल्यानंतर केवळ मुक्तीच प्रदान होते. असे 3च अक्षर आहेत, निवृत्ती. निवृत्ती म्हणता जन्म सार्थक तत्वता. निवृत्ती नामाचा निज छंद, एका जनार्दनी आनंद. काय वर्णन केलंय, असं निवृत्तीनाथांची कृपा आहे. म्हणून या निवृत्तीनाथांचा हा रस सोहळा, हा डोळे भरून पाहिन तुझे सुख, आता श्रीमुख सुखाविले. या न्यायाने भगवंताचा हा सोहळा ब्रह्मरस सेवन केला, ज्ञानामृताचा रस केला. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ धन्य झालो आता याची संदेह नाही. न पडे या बाही काळा ते विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. टाळी टाळी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कुंडली गौर
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पांढरेवाडी धन्य मी माने ना आपोले संचेता 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 धन्य मी माने 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 ना आपोले संचेता धन्य मी माने ना आपोले संचेता धन्य मी माने ना आपोले संचेता धन्य मी माने 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 आपोले संचेता राहिलेचे प्रीत तुझे नामी राहिलेचे प्रीत तुझे नामी राहिलेच प्रीत तुझे नामी राहिलेच प्रीत तुझे नामी राहिलेचे प्रीत तुझे नामी राहिलेचे प्रीत तुझे नामी राहिलेच प्रीत तुझे नामी राहिलेच प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याचे संजनाये 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 धन्य झालो याचे धन्य नाही 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 धन्य दयाने ना आपोले संचेता धन्य विमाने ना आपोले संचेता धन्य विमाने ना आपोले संचेता धन्य विमाने ना
बाही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर गौरवे श्री प्राणदेव श्रीमंत रघुनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 कुंडली गौरवे श्री ज्ञानदेव तुकाराम 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 ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ धन्य झालो आता याची संध्या नाही न पडे आबाही काटा काळा हाती अशा संतांचा सहवास प्राप्त झाला. त्यांच्या संगतीत बसलो, त्यांच्या पंगतीत बसलो, संगतीत बसलो तरी ज्ञान मिळालं. ज्ञान घेताना पोट भरलं तरी अजून ऐकावंसं वाटत होतं आणि पंक्तीत बसलो पोट भरलं तरी उठूच वाटत नव्हतं. तुका म्हणे पोट धालेची न धाये आणि खादलेची खाय बळजबरीने नाही, आवडीने. आवडे खाली अंडरलाईन करा बरं का. आवडे देवासी तो ऐका बरं. आवडीने जे निवृत्तीनाथांच्या संगतीत जे ज्ञान प्राप्त झालं ते ऐकत असताना पोट भरलं तरी अजून ऐकावंसच वाटतं. ही आवड निर्माण अंतःकरणात होणं हे संत संगतीचा लाभ आहे. म्हणून पद्मनाभ जोडीला अशा संत दर्शनाने आपलं जीवन कृतार्थ होतं. दादांच्या चरणाजवळ ही सेवा परंपरेने बेलापूरकर घराण्याची आहे आणि ही सेवा
दादांच्या चरणावरती समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला समाप्ती देतो. बोला तुळशीकर. तुका म्हणे पोट. होय तुका म्हणे पोट खादलेसे धालेची न धाय. तुका म्हणे पोट घालेसे न धाये. तुका म्हणे पोट घालेसे न धाये. तुका म्हणे पोट घालेची न धाय. तुका म्हणे पोट घालेची न धाय. तुका म्हणे पोट घालेसे न धाये. तुका म्हणे पोट घालेसे न धाये. तुका म्हणे पोट घालेची न धाय. तुका म्हणे पोट घालेची न धाय. आवडीने खादलेसे खाय आवडीने धन्य झालो आता जसे संग धन्य झालो आता. खादलेची खाय आवडीने. खादलेची खाय आवडीने. धन्य झालो आता याची संदेहाई. धन्य झालो आता याची संदेहाई. तुका म्हणे पोट घालेसे न धाये. तुका म्हणे पोट घालेसे न धाये. तुका म्हणे पोट घालेची न धाय. तुका म्हणे पोट घालेची न धाय. तुका म्हणे पोट घालेसे न धाये. तुका म्हणे पोट घालेसे न धाये. तुका म्हणे पोट घालेची न धाय. तुका म्हणे पोट घालेची न धाय. खादलेसे खाय आवडीने. खादलेसे खाय आवडीने. धन्य झालो आता जसे संग धन्य झालो आता खादलेची खाय आवडीने. खादलेची खाय आवडीने. धन्य झालो आता याची संदेहाई. धन्य झालो आता याची संदेहाई. धन्य झालो आता. धन्य झालो
झालो आता याची संधी नाही. पुराले नवस धन्य काळ
दिवस तुका वाहे टाळे उभा सन्निध्या जवळी पुराल्या नावाचा धन्य झाला दिवस प्रेमास प्रेमारती गोविंदा ते खाली, खाली घ्या. धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन बाळा प्रौढाने मुग्धा वाळती परमानंद धन्य धन्य ते